हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग। चला आज आपण चाललो आहे फिरायला। तर समोर तुम्हाला आम्ही दाखवूच की आम्ही कुठे चाललो आहे, तर बघत राहा। अरे कल रात में मैं हाथ लग के तो आया था पैदल पैदल। ये यहाँ पर आता है, यहाँ पर नंबर देखो करके तुम। हे शेवट आले होते तिथून हा शेवट आहे। चला तर आपण आता इथे पोहोचलेलो आहे। तुम्हाला माहीतच पडेल की आता आपण कुठे आलो आहे म्हणून। स्नोला बिलकुल छान वाटत नव्हतं, स्नोनी जेवण केलं नव्हतं, म्हणून आम्ही इथे इरिटेट होऊन वैतागून इथे एका ठिकाणी आम्ही बसलेलो होतो रोडच्या बाजूला, आणि आमची सगळी फॅमिली तिथे पोहोचली होती तिकीट काढायसाठी। तर आता बघा आम्ही हिला जेवण चारत आहोत आणि मग आम्ही गेलो। तर इथे आम्ही तिकीट वगैरे घेतली आणि एंटर झालो आतमध्ये। आणि याच्याच समोर बघा इथे छान असं गार्डन आहे। काही झाडं वगैरे ते इथे होते नाही, पण छान हिरवळ होती, खूप बरं वाटलं हिरवळ। चला तर आता आपण एंटर होत आहो म्युझियमच्या आतमध्ये। बघू शकता अशा समोर पायऱ्या आहेत। चला तर आपण आता म्युझियममध्ये एंटर झालो, आणि हे तेव्हाच्या काळातील राजा लोक आहे ज्यांनी इथे राज्य केलं। चला तर आपण आता कालीन दीर्घामध्ये एंटर होऊया। कालीन दीर्घा इथे पुराण्या काळातील कार्पेट वापरले जात होते, ते इथे बघायला मिळते। कार्पेट फक्त इंडियाचेच नाही तर भरपूर वेगवेगळ्या देशांचे पण आहे। श्रीलंका, म्यानमार, भूटान, नेपाळ, जपान, इटली, भरपूर साऱ्या कंट्रीचे कार्पेटचे सॅम्पल इथे सजवून ठेवलेले होते। चला तर समोर तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे आणि ते बघून तुम्हाला पण खूप मज्जा येईल। चला तर मग तुम्हाला दिसलंच असेल, समोर गेल्यावर लेफ्ट साईडला द्रौपदी वस्त्रचिरण पेंटिंगच्या माध्यमातून लेफ्ट साईडवर डिस्क्राईब गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही बघू शकता आपण आलो या सेक्शनच्या अंदर। इथे खूप सारे भांडे ठेवलेले आहे, खूप सारी पेंटिंग ठेवलेली आहे, जे की वेगवेगळ्या कंट्रीची आहे। हे बघा, जुन्या काळात मदिरापानसाठी, जलपानसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तू। आता अल्बर्ट हॉलबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया। अल्बर्ट हॉल म्युझियम जे की राजस्थानमध्ये जयपूरमध्ये स्थित आहे। राजस्थानचा सगळ्यात जुना म्युझियम आहे। या म्युझियमला 6 फरवरी 1817 सुरू केलं होतं, आणि हे म्युझियम कंप्लीट झाल्यावर 1887 अल्बर्ट हॉल म्युझियमला सार्वजनिक रूपाने पर्यटकांसाठी खोलून दिलं होतं। या म्युझियमच्या आतमध्ये खूप सारी पेंटिंग बघायला मिळते। म्युझियमच्या आतमध्ये एक खजाना आहे, जे की मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखविलच। तर चला बघूया। म्युझियम खूप मोठं असल्यामुळे सगळ्या गोष्टीचे छोटे छोटे क्लिप घेतले आहे। आणि बघू शकता हा खजाना, हे आधीच्या काळातील नोट आहे, आणि त्याच्याबरोबर सिक्केही देखील आहे। बघू शकता हे पूर्ण सिक्के सोन्याचे आणि चांदीचे बनवलेले आहेत। बघू शकता किती सारे सिक्के आहे। हाच तो खजाना बघा। तसंच या म्युझियमच्या आतमध्ये जुन्या काळात उपयोगात आणल्या जाणाऱ्या कालीन, तसंच दाताची बनवलेल्या मूर्त्या, खूप सारे हे विशिष्ट पद्धतीचे भांडे बघायला जुन्या काळात याचा खूप उपयोग होत असेल। ट्रे, भांडे बघू शकता। तसंच ह्या मूर्त्या एक विशिष्ट मंदिरातल्या ह्या मूर्त्या आहे, आणि विशिष्ट दगडावर कोरल्या गेलेल्या आहे। किती सुंदर कारिगिरी आहे तुम्ही बघू शकता। आणि हे म्युझियम बघा खूप प्रशस्त, खूप मोठं असं आहे।
तर तुम्ही या व्हिडिओला बघत राहा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आधीच्या काळात देखील असेच इन्स्ट्रुमेंट्स होते बघा. आणि आपल्याला इथे बघायला मिळते की वेगवेगळ्या पद्धतीच्या पगड्या कशा वेअर करायचे आधीचे लोक. आणि सगळ्यात रहस्यमय वस्तूच्या आतमध्ये आपली एंट्री झाली. आणि आणलेली आहे मम्मी मिसमधून. आणि हे मम्मीची डेड बॉडी आहे, बघू शकता. एक्सरे पण आहे इथं मम्मीचा. म्युझियमचा सगळ्यात आकर्षकचं केंद्र म्हणजेच इथे ठेवलेली मम्मी. भरपूर लोक इथे येण्यासाठी दचकतात. भरपूर लोकांना भीती वाटते, पण ज्यांना भीती नाही वाटत ते इथे येऊन बेधडक ही मम्मी बघतात. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला इथे काय असं विशेष वाटलं. आणि आता आपण आलो आहे शस्त्रागारमध्ये. तर इथे ठेवलेले आहेत पुराण्या जमान्यामधले वेपन्स. इथे बघा तलवार आहे, ढाल आहे. आणि कुठे कुठे लाईट कमी होत आहे कारण अंदर खूप कमी लाईट आहे, म्हणजेच डीम लाईट आहे. इथे बघा खूप प्रकारची चाकू, तलवार, भाले खूप काही बघायला तुम्हाला मिळत असेल. आणि ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहे त्या हाती दातच्या आहे, म्हणजे हत्तीच्या दाताचे ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती वाचा. आणि इथे साधूंचे प्रकार आहेत. साधू पण भरपूर प्रकारचे असतात, तर त्यांचे प्रकार आहेत, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या बाळाला तर खूपच समजलं असेल. बघा कशी एक एक गोष्ट बघत आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बुद्ध नेपाल प्रतिमा दिसली असेल, तर ती प्रतिमा बुद्ध नेपालवरून आणलेली आहे, म्हणजेच नेपालवरून आणलेली आहे. तसंच मी सगळ्या वस्तू तुमच्यासोबत डिटेल्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत, बिकॉज इथे ना भरपूर काही ठेवलेलं आहे. तसंही व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि मी छोट्या छोट्या गोष्टीला डिस्क्राईब करण्याची कोशिश केली तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. म्हणून आता तुम्ही बघू शकता. नाही इथे सगळ्या पद्धतीचे आसन होते. सगळ्या पद्धतीचे आसन होते व्यायामाचे. बघा आणि म्युझियम बघा असं सगळं काही दिसत होतं. आणि हेही आसनच आहेत. मग आम्ही इथे थोडीशी सेल्फी वगैरे घेत होतो. आणि इथे भेटले आपल्याला स्नोबाळाचे फॅन, बघू शकता. बघा काचाच्या आतमध्ये खूप सारी पेंटिंग बघायला मिळते, खूप सारे चित्र बघायला मिळते. आणि ते काचाच्या आतमध्ये होते तर तेवढे चांगल्या प्रकारे कॅप्चर नाही करता येत होते. खूप छोटे चित्र होते, बनवलेले होते. आणि हे लघुचित्र दीर्घा म्हणून होतं काहीतरी. आणि हे मला काहीच समजलेलं नाही. एकतर हे व्यवस्थित दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मीही तुम्हाला सांगू शकत नाही नेमकं हे काय होतं म्हणून. तर चला आता आपण चाललो आहे वर. बघा आणि इथे पण खूप साऱ्या अशा मूर्त्या वगैरे होत्या. आणि मूर्त्यांचंही काही एक विशिष्ट. आणि ह्या मूर्त्या बलुआ काहीतरी स्टोनमध्ये बनवलेल्या होत्या. तुम्ही तिथली इन्फॉर्मेशन आता वाचू शकता. आणि बहुतेक ही भांडी जे तुम्हाला आता दिसेल ती सगळी सोन्याची आहे असं मला वाटत होतं. मला कन्फर्म नव्हतं, पण बहुतांश इथले सगळे भांडे मला तसेच दिसत होते. काही एक दोन दिसले तांब्याचे. हे कशाची इन्फॉर्मेशन होते आणि काय होतं हे तुम्हाला वाचूनही समजलं नाही. ही वीणा बघा किती मोठी अशी वीणा होती की ते व्हिडिओमध्येही कॅप्चर होत नव्हती. बघू शकता. इथे बघायला गेलं तर इतकी इन्फॉर्मेशन मिळेल की खूप काही. पण इतकी इन्फॉर्मेशन वाचता मला खूप काही बोर होत होतं, कारण काही समजत होतं आणि काहीच समजत नव्हतं असं देखील होतं. जे दिसलं ते बघितलं, जे समजलं ते तुम्हाला सांगितलं, आणि जे नाही समजलं ते तुम्हाला जर समजत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाचून काही समजत असेल तर.
तर हे आहे मूर्तिकला दीर्घा. हे सगळं वाचून तुम्हाला समजत असेल तर मला नक्की सांगा. आणि हे म्युझियम पण बघा किती कोरीव काम करून असं बनवलेलं आहे. बघू शकता कॅमेरे वगैरे सगळे इथे लावलेले होते आणि हे आधीच्या काळातलंच सगळं काही आहे. चला 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 समोर चला, चला समोर चला. अरे अरे कुठून गेला स्नो. चला 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 चला. आणि या दोघा भावांचं सुरू होतं खूप घोर अभ्यास यांचा सुरू होता की हे आहे का, ते आसन आहे का, असा या दोघांचा अभ्यास सुरू होता बघा. आणि हे राण्यांचे कपडे वगैरे इथे होते लावलेले की आधीच्या काळामध्ये ते काय काय असं यूज करायचे ते होतं. पगड्या वगैरे तुम्ही बघू शकता. आणि इथे मूर्त्या वगैरे होत्या, ब्रह्माजीची मूर्ती. आणि ही समाधी आहे. हे असं सेम आपण दुसरीकडे कुठेतरी पाहिलेलं आहे ना. बघा मूर्त्या वगैरे आहे. हो जात आहे तो. ह्या आम्हाला पुन्हा भेटल्या आणि स्नोला नेऊ का जाते त्यांच्यासोबत तो बोलल्यानंतर बाय बाय करून दे. बाय बघा थँक्यू देऊन दे त्यांना, जाऊ दे. स्नोचे फॅन्स मिळत राहतात. दिदू थँक्यू देऊन दे आणि जाऊ दे. हो. आणि हे रात्रीचा व्ह्यू आहे म्युझियमचा. बघा जिकडे तिकडे लाईट्स लावल्यावर इतकं सुंदर वाटत होतं इथे. आणि खूप सारे कबूतर होते इथे. आमची सगळी फॅमिली बाहेर जाऊन उभी होती आणि आम्ही 4 जण इथे फिरत होतो. स्नोचे पप्पा, मी आणि भाऊ. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.